हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर बघा, आत्तापर्यंत तुम्ही पार्ट 3 बघितला असेल. आता हा पार्ट 4. आता मेन एंगेजमेंट प्रोग्राम सुरू होणार आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ राहणार आहे हा. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल. डान्स, स्पेशल एंट्री, सगळं मिळेल बघायला. तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर बघा, आता स्वप्नील आणि दामिनींची एंगेजमेंट सेरेमनीसाठी स्पेशल एंट्री होणार आहे. त्यांचा डान्स वगैरे होणार आहे इथे. तर बघा, आता छान स्वप्नीलनी दामिनीला छान हात पकडून समोर आणलेला आहे आणि मग शूटर वगैरे लावून त्या स्वप्नीलनी दामिनीला छान राऊंड फिरवलं आणि फिरवल्यानंतर छान असा छोटासा त्यांनी डान्स पण केला. ॲक्च्युली इथे म्युझिक वगैरे होती, पण इथे मी म्युझिक काही व्हिडिओमध्ये टाकली नाही कारण कॉपीराईट येतं व्हिडिओला, त्यामुळे म्युझिक काही टाकता आलं नाही मला. तर तुम्हाला असाच व्हिडिओ बघावा लागेल तो. आणि जर तुम्हाला म्युझिकसहित बघायचं असेल तर मी शॉर्ट रील टाकलेले आहे. तर तुम्ही माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये जा आणि विजिट करा. तिथे तुम्हाला शॉर्ट रील पण नक्की दिसेल. या सगळ्या रील्स मी टाकलेल्या आहेत तिथे आणि अजूनही मी टाकतेच आहे तिथे. तर बघा, अशी छानशी एंट्री झाली. आता दोघांची एंट्री झाल्यानंतर त्यांनी थोडंसं फोटोशूट वगैरे केलं दोघांनी. आणि आता बघा, रिंग सेरेमनी सुरू आहे. तर आता आधी स्वप्नीलनी दामिनीच्या बोटांमध्ये रिंग टाकली आणि आता दामिनी पण छान रोमॅन्टिक स्टाईलमध्ये स्वप्नीलला मस्त रिंग वगैरे टाकते आहे बोटामध्ये. तर अशा प्रकारे दोघांनी छान रिंग टाकल्या आणि आता बघा, यांचं फोटोशूट पण सुरू आहे. तर खूप छान प्रोग्राम झाला. तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ बघितलेच असाल. सगळे प्रोग्राम मी तुमच्यासोबत शेअर केले आहे. तुम्हाला नक्कीच आवडले असेल, कारण असाच तुमचा व्हिडिओचा प्रतिसाद राहू द्या. आणि आता बघा, एंगेजमेंट सेरेमनी वगैरे झाली आणि त्यानंतर मग मानपानाचा कार्यक्रम असतो. म्हणजे आपले दामिनीकडले आणि स्वप्नीलकडले दोन्हीकडले जे मोठे व्यक्ती असतात त्यांचा मानपान केला जातो. तर त्यासाठी बाबांना वगैरे बोलवलेलं होतं. मी जास्त काही शूट नाही केलं आहे, थोडंसंच केलं आहे. आणि जे बाबांशी ते ब्ल्यू शर्टवाले काका जे बोलत आहे ते बाबांचे बेस्ट फ्रेंड आहे, त्यामुळे त्यांची मजाक मस्करी चालू होती. तर अशा प्रकारे टिक्का वगैरे लावतात, गुलाल लावतात छान चेहऱ्याला आणि गुलाल वगैरे लावून असं भेट घेतात आणि टोपी आणि दुपट्टा वगैरे देऊन सत्कार करतात त्यांचा. तर अशा प्रकारे हा प्रोग्राम होतो. ॲक्च्युली मला काही फारसं माहिती नाही या प्रथेबद्दल, पण मला जेवढं माहिती आहे मी तेवढं तुमच्याशी शेअर करते. कारण मी पण याआधी बघितलं आहे, पण अशी फुल इन्फॉर्मेशन नाही आहे मला याच्याबद्दल, व्हिडिओबद्दल. त्यामुळे मी फक्त तुमच्याशी शेअर करते आणि मला जेवढं माहीत होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. तर चला, अशा प्रकारे आता बघा, मामांनी मस्त गाणं वगैरे म्हटलेलं आहे इथे. तर खूप छान गाणं म्हटलं मामांनी. पण आता ते गाणं पण मी तुम्हाला दाखवूच शकत नाही, कॉपीराईट येतं, त्यामुळे काहीच करता येत नाही. आणि मी थोडंसं शूट वगैरे करत होते. ते बघा, मामांच्या हातामध्ये तुम्हाला माईक दिसत असेल. रुपाली, इकडे नंदू मामा असे सगळे बसलेले होते आणि तिकडे राजू मामांच्या हातामध्ये माईक वगैरे आहे. ते खूप छान गाणं म्हणत होते. तर मी छोटीशी झलक दाखवलेली आहे, बघा तुम्हाला नक्की आवडेल गाणं मामांचं. बघा, मी आधी व्हिडिओ अपलोड केला होता, पण कॉपीराईट येत असल्यामुळे काही मी इथे गाणं पण मामांचं काही दाखवू शकत नाही आहे. तर मला परत अपलोड करावा लागतो आहे व्हिडिओ. तर बघा, माझे हे लहान मामा आहे जे गाणे म्हणत आहे आणि त्यांना खूप आवड आहे गाण्याची. आणि त्यांचा आवाज पण खूप सुंदर आहे. खूप सुंदर असं गाणं म्हटलं त्यांनी. आणि इकडे राजू मामाची आणि मामीची मस्करी चालू होती त्या गाण्यांवरती. तर त्यांची मामा मामीची मजा घेत होते. तर मी थोडंसं शूट केलं. खूप मजा येत होती, पण आवाज खूप असल्यामुळे काही शेअर करता आलं नाही. आता बघा, मस्त असा डान्स प्रोग्राम सुरू झालेला होता, कारण दामिनी आणि दामिनीच्या बहिणींनी खूप छान असा डान्स बसवलेला होता. तर इथे दामिनी ओ जी जीवरती गाण्यावरती डान्स करते आहे. खूप छान डान्स केला तिने. तुम्हाला हे रील पण नक्की माझ्या व्हिडिओवरती बघायला मिळेल, शॉर्ट रीलवरती. तर तिथे जाऊन नक्की बघा, मी उद्याच टाकणार आहे. तर तुम्हाला नक्कीच दिसेल आणि विथ गाणं पण राहील. तर इथे काही गाणं वगैरे नाही आहे. तर खूप छान डान्स प्रोग्राम झाला. इशूनी केला, खुशीनी केला, परत दामिनीच्या बहिणींनी केला. खूप छान डान्स केला. स्वप्नींसाठी सरप्राईज डान्स होता आणि आमच्यासाठी पण. आणि दामिनी पण खूप छान डान्स करते. तर अशा प्रकारे तुम्हाला खूप छान असा प्रोग्राम पाहायला मिळाला असेल आजच्या व्हिडिओमध्ये.
तर असाच व्हिडिओ तुम्हाला परत बघायचा असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघत राहा. खूप मजा येईल तुम्हाला. आणि आता इकडे बघा, ही दामिनीची आई, बाबा आणि तिची बहीण यांनी फोटोशूट वगैरे केला त्यांच्यासोबत. आणि आता बराचसा प्रोग्राम झालेला होता, हॉल पण खाली झालेला होता कारण आता जेवणाला पण बरेच जण गेलेले होते. तर आई पण इकडे बघा परीला जेवण चारते आहे, कारण परीला आधी जेवण दिलं की मग आम्हाला पण नंतर जेवण करायचं होतं त्यामुळे. आणि आता इकडे बघा आमचं जेवण वगैरे झालं आणि मी आता जेवण करून मग खूप गरम होत होतं आणि मग शूट केलं. इकडे मावशी, रिंकू वगैरे जेवण करत होते. तर आमचं अशा प्रकारे जेवण वगैरे झालं आणि आता आम्हाला घरी जायचं होतं थोड्या वेळाने, पण गरमीमुळे सगळे परेशान झाले होते त्यामुळे हवेशीर बसलेले होते आता सगळे. चला, प्रोग्राम झाला, आम्ही चाललो आता घरी. घामांनी सगळा खराब झाला आहे चेहरा आणि आता घरी जाऊन भेटू आपण. थोडंसं अडचणीतच बसलो आम्ही, सगळ्यांना जायचं आहे त्यामुळे. मग भेटू आपण घरी गेल्यावर. चला, तर आम्ही सगळे घरी आलो. घरी आल्यानंतर पहिले आम्ही साडी वगैरे चेंज केली, कारण काठाची साडी म्हटलं की भरपूर उन्हाळ्यामध्ये गरम होतं त्यामुळे कोणीच ते साडी घालून राहिलं नाही. पटापट आपले साधे ड्रेसेस घातले आणि आता सगळ्यांना आम्हाला घरी निघायचं होतं. तर सर्वात आधी आमच्या मामांची गाडी निघाली, कारण त्यांना जायचं होतं. त्यांच्यासोबत रुपाली वगैरे होती, तिला पण लवकर घरी जायचं होतं त्यामुळे मामा मामी यांनी एक गाडी करून आले होते. तर ते त्या गाडीने आधीच निघाले पुढे. तर मी बाहेरून थोडंसं वरून शूट केलं, कारण आम्हाला थोडा वेळ होता निघायला, कारण आईची वगैरे तयारी व्हायची होती त्यामुळे मग आम्हाला थोडा वेळ होता निघायला. तर मामा बोलले की आम्ही निघणार, तर मग मामा आधी निघाले. चला, मस्त आमचा प्रोग्राम झाला. किती छान झाला ना कार्यक्रम, एकदम मस्त. चला निघायचं आता. ते पण मोठी आई देते गे. येते का? येते का? बरं, तू ये ना उद्या चंद्रपूरला. खुशी एकदम मस्त दिसत होती, डॉल, एकदम डॉल. का काढू? ए मावशी, येते की नाही येत? काकाजी, काकाजी, काकाजीचं ए पण काकाजी तिकडे बसले. चला चला, आम्ही चाललोय आता. सगळ्यांना बाय बाय करून देऊ. वारा खूप छान सुटलाय, पण छान वाटत आहे. सायंकाळचे 8:30 वाजले. रात्री किती वाजले? रात्रीचे 8:30 वाजले म्हणते. आता आम्हाला जायला 9:30-10 होतात. लाइटिंग. चला, या मॅडमला जांभा येत आहे, झोप येत आहे, मला झोप येत आहे. चल ये करिश्मा ताई, मग ये म्हटलं. हो चला निघा. हो, आम्ही उद्या येते. मग आम्ही उद्या. चल स्वप्नील, बाय. सुट्टी आहे गावाला. मी वेळ. चला, बाय बाय. बाय मोठी. चल, बड्डेला ये ना तिकडेच. स्वप्नीलच्या बड्डे तिकडेच. हा, आता तो तिकडे कसा येईल? दामिनीला सोडून येईल का? हा, मग दामिनी आहे ना. थांब ना ग. मला बोलवलंच नाही तर मी काय. तर बघा, आता फायनली आम्ही चंद्रपूरला पोहोचलो. पण चंद्रपूरला पोहोचल्यानंतर आम्हाला भूक लागली होती त्यामुळे अमोल, अंकुश, रिंकू आणि मी आम्ही 4 जण मंचुरियन KGN मध्ये गेलो खायला. तर चंद्रपूरला जे असतात त्यांना KGN माहिती आहे. तर तिथे गेलो मंचुरियन आणि नूडल्स, कॉकटेल राईस वगैरे खायला. आणि आईबाबांसाठी मग पार्सलच घेऊन गेलो, कारण कृषिका झोपलेली होती. चला, तर इथेच व्हिडिओची मी एंडिंग करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वप्नीलच्या एंगेजमेंटचे सगळे व्लॉग इथे संपलेले आहे. तर तुम्हाला कसे वाटले तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.